आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। दौंडच्या यवतमध्ये 2 गटामध्ये तणाव निर्माण झाला। व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज जो आहे तो व्हायरल झालेला होता आणि त्याच्यानंतर 2 गटामध्ये तणाव हा वाढलेला होता। पोलिसांची आता अतिरिक्त कुमक सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। सध्या परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे। गाड्यांची जाळपोळ जी आहे ती झालेली होती। यवतमधली सध्याची परिस्थिती पाहण्यासाठी आढावा घेण्यासाठी आता पुणे पोलीस ग्रामीणचे अधीक्षक संदीप गिल सुद्धा घटनास्थळी जे आहे ते पोहोचलेले आहेत। सकाळच्या दरम्यान या ठिकाणी आठवडी बाजार भरतो। शांततेच्या मार्गाने आठवडी बाजार जो आहे तो सुरू झालेला होता, मात्र नंतर वातावरण जे आहे ते बिघडलेलं होतं असं तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे। तर स्थानिक आमदार राहुल कुल यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिली TV9 मराठीला। त्यांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात। राहुल कुलजी, दौंडच्या यवतमध्ये हा तणाव वाढला होता, तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती आहे आणि आता नेमकी काय स्थिती आहे? मागचे 2-3 दिवस तणावपूर्ण वातावरण होतं आणि सगळ्यांशी संपर्क करून तो तणाव निवळण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत होते। आता काही त्या ठिकाणी जमाव जमलेला आहे। पोलीस फोर्सही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आम्ही सगळ्यांशी संपर्क करून जी काही प्रक्रिया आहे ती शांततेने पार पाडावी अशा प्रकारचं आवाहन करतोय। जवळपास मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी आणि जमाव मोठ्या प्रमाणावर आहे, नियंत्रणात आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे। सर, आता पोलिसांचं असं म्हणणं आहे की 2 जणांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्याचबरोबर अश्रुधुराच्या नळकांड्या देखील या ठिकाणी फोडण्यात आल्या, जेणेकरून तणाव जो आहे तो कैसा कमी व्हावा किंवा जमाव जो आहे तो या ठिकाणी पांगवण्यात पोलिसांना यश आलंय का? पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत आणि जो जमाव आहे त्याच्यामध्ये त्यांनी हिंसक वळण न घेता कायदेशीर मार्गाने जावं अशा प्रकारचं आवाहन तिथल्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क करून आम्ही करतोय। सर, नेमका तणाव हा का निर्माण झाला होता? तुम्ही देखील त्या ठिकाणी पोहोचताय का? तुम्ही देखील ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही प्रयत्न करताय का? मी बाहेर आहे, परवाचे लोकांचा एक जमाव झाला, त्यातून ते जे युवक होता त्यांना आम्ही ऑलरेडी ताब्यात घेतला आहे। ते ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन गेले, त्याच्यावर आम्ही कारवाई सुद्धा केलेली आहे। परंतु त्यासाठी काही लोक आपसात जमले होते, त्यामध्ये गावात ताणतणावाचं वातावरण निर्माण झाला होता। आता आम्ही त्यांना सर्वाला आवाहन केलंय, विनंती केली आहे आणि गावात शांतता आहे, स्थिती अंडर कंट्रोल आहे आणि आमचा बंदोबस्त आणि पेट्रोलिंग इथे चालू आहे। सर, एकंदरीत सकाळपासून अनाजूक मशिदी असतील किंवा जे जाळपोळ झालेली आहे, एकंदरीत मोठ्या प्रमाणात ही जाळपोळ झालेली दिसते। ही पूर्वपदावर परिस्थिती आणण्यासाठी जेणेकरून येणाऱ्या चिघळू नये कशा पद्धतीचं पोलिसांचं जाळपोळचा जे आहे ते समोर कुठे आलेला नाहीये। काही ठिकाणी जे काही स्थान आहे, काही स्थळ आहे, त्या स्थळाचे काचा वगैरे जे तुटले आहे ते त्याला पण सध्या जाळपोळ म्हणता येत नाहीये। परंतु ज्या ज्या ठिकाणी ते जमाव गेला होता 2-3 ठिकाणी, त्या ठिकाणी आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना आवाहन करून त्यांना शांत केलेलं आहे ऑलरेडी आणि आता सध्या गावात शांतता आहे आणि त्यासाठी आमची पोलीस पेट्रोलिंग चालू आहे। आणि कोणत्याही अफवावर, कोणत्याही प्रकारच्या र्युमर्सवर तुम्ही विश्वास ठेवू नका। इथे जे ताणतणावाची परिस्थिती होती ते आव्हानाने कंट्रोल अंडर आणलेली आहे। पेट्रोलिंग आणि आमचा जे बंदोबस्त आहे त्या ठिकाणी नियमित राहणार आहे। नागरिकांना काय आव्हान नागरिकाला जे आव्हान आहे ते हीच आहे की आपण शांततेच्या मार्गाने असा विचार करा, कुठल्याही प्रकारच्या र्युमर्सवर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका। हा एक जे स्टेटस ठेवण्यात आला होता त्यातून हे एक परिस्थिती ताणतणावाची गावामध्ये जी उत्पन्न झाली होती, त्याच्यामध्ये ज्यांनी असे प्रकारचा कृत्य केला होता त्यांना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आहे, त्याच्यावर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यासाठी गावाच्या लोकांची मीटिंग सुद्धा चालू करण्यात आली होती, परंतु ठराविक लोकप्रतिनिधीमध्ये जे मीटिंग चालू असताना बाकी जे गावाचे लोक एकत्र झाले होते, त्यामध्ये ताणतणावाची अशी परिस्थिती आल्यानंतर ते इमिडिएटली थोडा तात्पर झाले, परंतु आता त्यांना आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। गावाची परिस्थिती शांत आहे। काही ठिकाणी आगीच्या घटना घडल्या, ज्या ठिकाणी आता आम्ही ते आमची पेट्रोलिंग सुरू केली आहे। ज्या ठिकाणी असे प्रकारची काही अडीअडचणी आहे त्याला आम्ही रिमूव्ह केलेलं आहे। गावात सध्या शांत आहे। थँक्यू। ते जे काही नुकसान, काही काचा वगैरे फोडले गेले आहे, त्याचं जे काही नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल। थँक्यू। ह्याच्यात बऱ्यापैकी जे लोक आहे मोस्टली तो गावाचेही आहे, कारण हे गावामध्येही सकाळपासून
सकाळ म्हणजे 12 साडेबाराच्या दरम्यान हे जरा स्टेटसचा जे मुद्दा होता ते समोर आला होता आणि तो गावाचेही लोक होते. थँक्यू. आणि नक्कीच हे होते. बाहेरचे जे काही असतील त्याच्याबद्दल आम्ही जे आहे ते खात्री करून त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. गाव हो काल सभा झाली होती गोपीचंद पडळकर. बघा कालचा जे मॅटर होता ते आपल्याला माहित आहे की त्यावेळी पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे, गुन्हा दाखल केला, आरोपीला अटक केला होता. कालची सभा जी आहे ती पण शांतपणे संपलेली होती. कुठल्याही प्रकारचा इथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच्यानंतर सुद्धा आमचा पोलिसाचा बंदोबस्त इथे होता, पेट्रोलिंग होती. परंतु आज जे अचानकपणे हे जे स्टेटस एका युवकाने लावला त्यामुळे ते गावामध्ये ताणतणावाचा हे झाला. त्याबद्दल मी आपल्याला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याला ताब्यात इमिडिएटली घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तरी तो स्टेटस जे इमिडिएटली गावामध्ये तात्काळी जे सप्रेड झाला त्यामुळे ताणतणावाची परिस्थिती झालेली आहे. लोकांना आवाहन करण्यात आलेलं आहे. गावात शांतता आहे. थँक्यू. पोलिसांकडून अश्रुधारा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. जमाव कुठेतरी शांत काही वेळी आम्हाला असे प्रकारचे लोकांना शांत करण्यासाठी अशा प्रकारचे स्टेप्स घ्यावा लागते. पण आता एकदम शांतता आहे. आपण नागरिकाला हीच आवाहन करा की शांतता ठेवाय. थँक्यू. इथे होते पुणे ग्रामीण. दौंड तालुक्यातील यवत येथे आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात दोन समाजामध्ये तेढ निर्माण झालेला दिसतो. आपल्यासोबत बोलण्यासाठी हे यवत शहरमधील नागरिक आहेत, हे एकत्र जमलेले आहेत. आपण आज सकाळपासून कसा घटनाक्रम झाला हे त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीने आज सकाळपासून काय स्थिती निर्माण झाली? एका मुस्लिम समाजाच्या मुलांनी पोस्ट जहादी आणि पोस्ट टाकली, त्याच्यामुळे हा उद्रेक झाला आणि ते उद्रेक झाल्यानंतर हा प्रकार झाला. परंतु आता इथले जे सगळे नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांनी सगळ्या मुलांना व्यवस्थित सांगितलं, सगळे ज्याच्या त्याच्या घरी गेलेले आहेत. आता शांतता राहील. आता माझं असं एक म्हणणं आहे की आमच्या समाजाची जी ज्येष्ठ मंडळी आणि त्या मुस्लिम समाजाची ज्येष्ठ मंडळी यांनी एकत्र बैठक घेऊन हे जे बाहेरून आलेले मुसलमान आहेत ते इथून हाकलून दिले पाहिजेत. फक्त मताच्या लालचेपोटी कुठल्याही पुढाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे. बाकीच्या अनधिकृत मशिदी पाडल्या गेल्या. बाकीचे इथले स्थानिक मुसलमान वगैरे आणि ज्या काही पहिल्या मूळ मशिदी वगैरे ह्यांना काही कुणी इजा पोहोचवलेली नाहीये. आणि आता दोन्ही समाजाकडनं शांततेचं आवाहन केल्यामुळं बऱ्यापैकी शांत आहे, म्हणजे परिस्थिती बऱ्यापैकी शांत आहे. तर तिथल्या स्थानिकांच्या या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत होतात. व्हॉट्सअप ग्रुपवरच्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर तणाव निर्माण झालेला होता. मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. योग्य ती कारवाई जी आहे ती केली जाते. ज्या तरुणाच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे हा तणाव निर्माण झाला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावर पुढची कारवाई केली जाते. लोकांना जे अपील केलेलं आहे, लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. लोक शांतताने वापस परत जात आहेत. लोक काही वेळापूर्वी यवत या ठिकाणी एकत्र जमलेली होती. सकाळी एका स्टॅटस लावण्यावरून हा विषय झालेला होता. ज्या इस्माने काही स्टॅटस ठेवलेला आहे, चुकीचं केलेलं आहे, त्याला आम्ही सकाळीच ताब्यात घेतलेला आहे. परंतु त्याने चुकीचा स्टॅटस लावला म्हणून नागरिकांना विनंती करतो की तुम्ही चुकीचं काही काम करू नका, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. जो कोणी कायदा हातात घेईल, चुकीचं काम करेल, मी या ठिकाणी सांगतो, आवाहन करतो की पोलीस आम्ही कायद्यानं काम करणार. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेण्याचं काम करू नका. आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे, CCTV फुटेज आहेत. एखाद्याचं चुकीचं कृत्य त्यात रेकॉर्ड केलं जातं आणि ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याच्यावर यथोचित कारवाई करतो. मी सर्वांना अपील करतो की तुम्ही कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. पोलिसांचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणे, ते आम्ही करणार. आणि नागरिकांचं काम आहे की त्यांनी शांतता राखावी. त्यांना आम्ही आवाहन करतो, विनंती करतो की आपण शांतता राखावी आणि आपापल्या आलेल्या मार्गाने आपापल्या घरी जावं शांतता. तर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातामध्ये घेऊ नका असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे. पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या जमावाला पांगवण्यासाठी. मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून दिली जाते. पुणे पोलीस ग्रामीणचे अधीक्षक संदीप गिल हे स्वतः या ठिकाणी आलेले होते. त्यांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतलेली आहे, आढावा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. ज्या व्हॉट्सअप ग्रुपवरील आक्षेपार्ह पोस्ट नंतर तणाव निर्माण झाला, ज्या तरुणानं ही पोस्ट केलेली होती त्याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. काही ठिकाणी काचा फुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत, नुकसान झालेलं आहे. कायदेशीर कारवाई या प्रकरणी केली जाईल असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. यवतमधील सध्याची परिस्थिती सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहे. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या ज्या त्या फोडण्यात आलेल्या होत्या. आज सकाळी यवतमध्ये आठवडी बाजार जो आहे तो सुरळीत सुरू झाला. मात्र काही वेळाच्या नंतर तणाव निर्माण झालेला होता. 2 गटामध्ये तणाव निर्माण झाला आणि त्याच्यानंतर पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी आणखीन कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त कुमक पोलिसांची मागवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण परिस्थितीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. ही 3 दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय. पोलीस
यांच्याकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, जमावाला पांगवण्यात आलं। 2 गटामध्ये तणाव निर्माण झालेला होता। काही ठिकाणी बाईकची सुद्धा जाळपोळ झालेली आहे। कासा काही ठिकाणच्या फुटलेल्या आहेत। ती दृश्य एकीकडे आपण पाहताय आणि 2 गटामध्ये ज्यावेळेला तणाव निर्माण झालेला होता त्यावेळेला त्या ठिकाणी काय परिस्थिती होती, 2 गट कशा पद्धतीने आमने सामने आले, तर त्यावेळची दृश्य आपण एकीकडे पाहताय। काल या ठिकाणी सभा झालेली होती, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी होताच, मात्र सकाळी तणाव वाढल्यानंतर अतिरिक्त कुमक सुद्धा मागवण्यात आली। संपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, कायदा हातामध्ये घेऊ नये असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट नंतर 2 गटामध्ये हा तणाव निर्माण झाला। स्थानिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की नेमकं सकाळपासून काय झालेलं होतं आणि आता पोलिसांकडून जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। सर्व काही सुरळीत सध्या या ठिकाणी झालेलं आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। यवतमधली सध्याची परिस्थिती लाईव्ह जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। व्हॉट्सअप ग्रुपवरच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे हा तणाव निर्माण झालेला होता। दौंडच्या यवतमध्ये 2 गटामध्ये तणाव निर्माण झालेला होता। पुणे पोलीस ग्रामीणचे अधीक्षक संदीप गेल यांनी या ठिकाणी येत पत्रकारांना सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यांनी संपूर्ण आढावा घेतलेला आहे, परिस्थिती समजून घेतलेली आहे। अतिरिक्त कुमक सुद्धा पोलिसांची या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे। संपूर्ण परिस्थितीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात, दीपक कापरे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दीपक, पुणे पोलीस ग्रामीणचे अधीक्षक संदीप गिल यांनी आवाहन केलेलं आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातामध्ये घेऊ नका आणि सोबतच अतिरिक्त कुमक सुद्धा मागवण्यात आलेली आहे। सध्या काय स्थिती आहे यवतमध्ये, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आज सकाळी यवतमध्ये जी सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आली होती, खरं तर जो व्यक्ती आहे तो नांदेड किंवा परभणी या साईडचा आहे, तो यवतमध्ये राहत आहे। एकंदरीत ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आज यवत येथे आठवडे बाजार होते। आठवडे बाजार असल्यामुळे साहजिकच यवतच्या आसपासमधील जी गावे आहेत ती ग्रामीण भागातील गावातील लोक देखील या आठवडे बाजारासाठी आले होते आणि सकाळी ही पोस्ट केल्यानंतर खऱ्या अर्थाने जे गावातील किंवा बाहेरील गावातील सर्व लोक एकत्रित आले आणि जे यवत परिसरातील ज्या अनादरपूरित ज्या मशिदी आहेत या सुरुवातीला पाडण्यात आल्या, परंतु या घटनेत जे यवतमधील जे सर्वच नागरिक एकत्र झाले आणि साहजिकच ज्या अनादरपूरित मशिदी होत्या त्या पाडण्यात आल्या। त्यानंतर खऱ्या अर्थाने त्या पोस्टचा निषेध देखील करण्यात आला आणि काही ठिकाणी जाळपोळ झाली, परंतु सद्यस्थितीत आता यवतमध्ये संपूर्णरित्या जे यवत गाव आहे ते आठवडे बाजार देखील बंद झालेला आहे आणि पूर्ण काय यवत गाव हे बंद ठेवण्यात आलेलं आहे। कारण यवतमधील जे रहदारीचं ठिकाण आहे किंवा बाजारपेठ आहे यामध्ये पूर्णतः दुकानांना टाळे लावण्यात आलेले आहेत। कोणत्याही परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जाऊ नये यासाठी जे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल आहेत ते थोड्याच वेळापूर्वी यवतमध्ये दाखल झालेले आहेत। एकंदरीतच अप्पर पोलीस अधीक्षक असतील किंवा डीवायएसपी असतील, जे पोलीस निरीक्षक असतील, सर्व आसपासचे जे येथे जमा झालेले आहेत आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवलेली आहे आणि ज्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचं आहे ते पोलिसांनी व्यवस्थितरित्या मिळवलेलं आहे, जेणेकरून सकाळी जी परिस्थिती चिघळली होती ती परिस्थिती पुन्हा एकदा पूर्वपदावर आणली गेलेली आहे आणि सद्यस्थितीत जे यवत बाजूची गावे आहेत किंवा जे रहदारीचे ठिकाण आहेत या ठिकाणी पोलिसांची अतिरिक्त कुमक देण्यात आलेली आहे, जेणेकरून तिथे गर्दी होऊ नये आणि कोणताही पुन्हा असा जो क्षण पुन्हा उद्भवू नये। साहजिकच सद्यस्थिती तरी दौंडमधील जी पूर्वपदावर आलेली आहे, जी सकाळी चिघळलेली परिस्थिती होती सध्या पूर्वपदावर आलेली सद्यस्थिती तरी पाहायला मिळत आहे आणि जे पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक आहेत ते संदीप गिल दाखल झालेले आहेत आणि साहजिकच पोलिसांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत की पुन्हा एकदा ही परिस्थिती चिघळू नये आणि ही पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांचा आटोकाट प्रयत्न होताना दिसत आहे आणि सद्यस्थितीत तरी दौंड शहर पूर्णतः बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही संध्याकाळपर्यंत दौंड शहर जे यवत शहर आहे ते बंदच ठेवण्याचं सद्यस्थितीत तरी पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे, कारण सद्यस्थितीत तरी सर्व दुकानांना टाळे लावलेले दिसत आहेत। यवत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जरी घेण्यात आलेला असला तरी पुढे नेमकं काय, पोलिसांचा बंदोबस्त असाच या ठिकाणी असणार आहे? पोलिसांकडून काय माहिती देण्यात आली आहे?
नक्कीच थोड्याच वेळापूर्वी जे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल येथे दाखल झाले. त्यांनी सुरुवातीला जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत किंवा डीवायएसपी आहेत या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि जी परिस्थिती आहे ती समजून घेतली. एकंदरीतच सकाळपासून ही परिस्थिती कशा पद्धतीने चिघळलेली होती आणि ही कशा पद्धतीने पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला होता आणि ती पूर्वपदावर आणली होती. कारण काही ठिकाणी ज्या अनधिकृत मशिदी आहेत ह्या पाडण्यात आल्या होत्या, काही ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात आली होती. पोलिसांना अगदी शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते आणि सद्यस्थितीत पूर्वपदावर आलेली परिस्थिती जी पोलिसांनी रहदारीचं ठिकाण असेल किंवा प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे. आणि संदीप गिल जे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत यांनी या सूचना दिलेल्या आहेत की हीच परिस्थिती पुन्हा चिघळू नये, कारण ही परिस्थिती एक सोशल मीडियाच्या पोस्टमुळे चिघळली होती. नक्कीच धन्यवाद दीपक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट्स सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.